महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल आणि नवनियुक्त उपराष्ट्रपती डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन हे आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडेल। वर्षीय सी.पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला आणि विजय मिळवला। राष्ट्रपती भवनाच्या गणतंत्र मंडपामध्ये हा शपथविधी कार्यक्रम होणार असून या शपथविधी कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही उपस्थित राहणार आहेत। यांच्यासह देशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा आज पदभार ते स्वीकारतील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते पदभार स्वीकारतील। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवार यांची अनुपस्थिती। एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना उपराष्ट्रपतींच्या शपथविधीचे आमंत्रण, तरीही अजित पवार यांची अनुपस्थिती। दुसरीकडे एकनाथ शिंदे घटक पक्षाचे प्रमुख म्हणून दिल्लीमध्ये दाखल, मात्र उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजितदादा हे उपस्थित राहणार नाहीयेत अशी माहिती मिळते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, जेव्हा दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे कार्यक्रमाचा, मग एकनाथ शिंदे हे येणार आहेत, दिल्लीमध्ये दाखलही झालेले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार येत नाहीयेत, काय कारण असू शकतं? महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपामध्ये आज उपराष्ट्रपती डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी होणार आहे। या शपथविधी कार्यक्रमासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहत आहे, पण मात्र ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे कानाडोळा केला आहे, या संदर्भात त्याची अजूनही प्रतिक्रिया पुढे आली नाही आहे। पण महत्वाचं म्हणजे या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जे आहे प्रफुल्ल पटेल ते उपस्थित राहणार आहे। महत्वाचं, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी शपथविधी कार्यक्रमाला हजर राहणं टाळलं अशी देखील जोरदार चर्चा आहे। पण मात्र हे महत्वाचं आहे की माजी राज्यपाल जे आहेत आपले महाराष्ट्राचे डॉक्टर सी.पी. राधाकृष्णन आज पद आणि गोपनीयतेची उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहे। त्यासाठी सर्व ती तयारी झालेली आहे। 10:10 साधारणतः हा शपथविधी कार्यक्रम होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपराष्ट्रपती यांच्या सोहळ्याला उपस्थित नसणार आहेत अशी माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। ते दिल्लीत पोहोचले देखील आहेत। मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती यामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे।